सो आपण आज प्रॅक्टिकल नंबर 5 बघणार आहोत. त्यामध्ये आहे एक्सटेन्शन ऑफ रेंज ऑफ ॲमीटर अँड व्होल्टमीटर. एक मिनिट मी स्क्रीन शेअर करतो आपल्याशी. सो दिसते का स्क्रीन सर्वांना? यस. येस सर. ओके सर, प्रॅक्टिकल नंबर 5 आहे आपलं एक्सटेन्शन ऑफ रेंज ऑफ ॲमीटर अँड व्होल्टमीटर. तर आपण थिअरी पार्ट मध्ये पण बघितलं हाऊ एक्सटेंड द रेंज ऑफ ॲमीटर अँड व्होल्टमीटर. काय काय यूज करतात एक्सटेन्शन ऑफ ॲमीटर अँड व्होल्टमीटर साठी, कोणी सांगू शकेल का? आपण शिकलो थिअरी मध्ये की एक्सटेन्शन ऑफ ॲमीटर आपण रेंज कशी वाढवली होती ॲमीटरची आणि व्होल्टमीटरची, कोणी सांगू शकेल? Using shunt and multiple. Yes, very good. Which devices are used for the extending the range of instrument? कोणते कोणते इन्स्ट्रुमेंट वापरतात? यस, सांगा मला. कोणते कोणते इन्स्ट्रुमेंट वापरतात? शंट वापरता का? शंट मल्टीप्लायर वापरतात का? आपण बघितलं होतं. आवाज येतोय का माझा? नंतर सीटी पण वापरतात, पीटी पण वापरतात, करंट ट्रान्सफॉर्मर, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर हे पण आपण वापरू शकतो फॉर द एक्सटेन्शन ऑफ रेंज ऑफ ॲमीटर अँड व्होल्टमीटर. ओके, म्हणजे आपण 4 डिव्हाइसेस वापरून आपण आपल्या इन्स्ट्रुमेंटची रेंज ही वाढवू शकतो. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे शंट, सेकंड आहे मल्टीप्लायर, थर्ड आहे करंट ट्रान्सफॉर्मर अँड फोर्थ आहे पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर, सीटी अँड पीटी. बरोबर ना? येस ऑर नो? आठवते काही? येस सर. ओके, सो त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स फर्स्ट रीड करा. प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स काय आहे, या प्रॅक्टिकल शिकण्यामागचा उद्देश काय आहे? इन द इंडस्ट्री, electrical engineering diploma graduates are expected to measure high value of voltage and current. These higher value of current and voltage can be measured using low range meters by extending their range by using shunt and multiplier and CT and PT respectively. कारण प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स काय सांगतो आहे, म्हणजे ह्या प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला काय सांगायचं आहे, हे प्रॅक्टिकल का सिलेबस मध्ये ऍड केलं आहे, तर त्याचा मागचा उद्देश असा आहे की जे डिप्लोमा ट्रेनी असतात, म्हणजे जे डिप्लोमा पासआउट विद्यार्थी असतात, त्यांना हाय व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज अँड करंट हे मेजर करता आलं पाहिजे, त्याचं डिटरमाइन करता आलं पाहिजे. त्याच प्रकारे दिस हायर व्हॅल्यू ऑफ करंट अँड व्होल्टेज कॅन बी मेजर्ड बाय युजिंग लो व्हॅल्यू ऑफ मीटर्स. कारण आपल्या लॅबमध्ये 10 अँपियर 15 अँपियर पर्यंत एवढाच रेंजचे ॲमीटर्स आहेत. येस ऑर नो? करेक्ट आहे का? आपल्या जी लॅब आहे लॅबोरेटरी, की त्या लॅबमध्ये 10 अँपियर ते 20 अँपियर या दरम्यानच आपल्याकडे ॲमीटर हे उपलब्ध आहे. बरोबर? यस. ओके, तर ते मीटर वापरून आपल्याला आपल्या हाय करंट आणि व्होल्टेजची हाय व्होल्टेज आणि करंट आपल्याला मोजता आलं पाहिजे. तर बाय युजिंग लो रेंज मीटर्स, तर त्यासाठी काय करावं लागेल, तर त्यांची जी रेंज असते ती रेंज आपल्याला वाढवावी लागेल. तर त्यासाठी काय वापरतात? शंट मल्टीप्लायर वापरतात, नंतर सीटी अँड पीटी वापरतात. ओके, दिस इज अ फंडामेंटल क्वेश्चन. तुम्हाला ओरल पण विचारू शकतात की एक्सटेन्शन ऑफ रेंज ऑफ ॲमीटर अँड व्होल्टमीटर कसं करतात, कोणते कोणते डिव्हाइसेस वापरतात. तर त्यामध्ये तुमचा आन्सर काय पाहिजे? शंट वापरतात, मल्टीप्लायर वापरतात, हे आपण शिकलोय. शंट व्हॉट इज मल्टीप्लायर हे आपण बघितलं आहे. सीटी आणि पीटी पण आपण बघितलं. ओके, तर ह्या अशा प्रकारचे डिव्हाइसेस हे एक्सटेन्शन ऑफ रेंज ऑफ ॲमीटर अँड व्होल्टमीटर साठी वापरतात. सो सेकंड आहे रिलिव्हंट प्रोग्राम आउटकम. तर प्रोग्राम आउटकम काय आहे, या प्रॅक्टिकलचं आउटकम तुम्हाला काय भेटणार आहे, या प्रॅक्टिकल मधनं तुम्हाला शिकायला कोणते कोणते स्किल पाहिजेत, हे प्रॅक्टिकल तुम्हाला शिकण्यासाठी कोणते कोणते स्किल पाहिजेत. तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे डिसिप्लिन नॉलेज. तुम्हाला तुमच्या ब्रँचचं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं डिसिप्लिन नॉलेज पाहिजे. म्हणजे तुम्हाला ऍटलीस्ट सांगता तरी आलं पाहिजे की दिस इज ॲमीटर, दिस इज व्होल्टमीटर, हे कशासाठी वापरता, व्हॉट इज द पर्पज ऑफ दिस मीटर्स, हे ऍटलीस्ट तुम्हाला बेसिक नॉलेज तुम्हाला माहित पाहिजे टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. कुठले पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला फंडामेंटल नॉलेज हे क्लिअर असणं गरजेचं आहे. आणि नंतर आहे एक्सपेरिमेंट अँड प्रॅक्टिस. Plan to perform experiments and practice to use the result to solve broad-based electrical engineering problems. जी आपण थेअरी शिकलो, तर ती थेअरी प्रॅक्टिकल मध्ये कशी इम्प्लिमेंट करतात
हे पण तुम्हाला समजलं पाहिजे. जे आपण थेरॉटिकली मी तुम्हाला सांगितलेलं आहे की शंट आणि मल्टिप्लायर हे वापरतात, सीटी आणि पीटी पण वापरतात रेंज वाढवण्यासाठी. तर ते कसे इम्प्लिमेंट केले जातात प्रॅक्टिकली हे आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. नंतर आहे इंजिनिअरिंग टूल्स. कोणते कोणते टूल्स हे वापरले जातात प्रॅक्टिकल परफॉर्म करण्यासाठी, कोणते कोणते टूल्सचं काय गरज आहे, काय उपयोग आहे हे तुम्हाला माहित पाहिजे. दीज आर द बेसिक स्किल्स टू परफॉर्म द एनी प्रॅक्टिकल. प्रत्येक प्रॅक्टिकल परफॉर्म करण्यासाठी हे 3 स्किल तुम्हाला महत्वाचे आहे. फर्स्ट आहे डिसिप्लिन नॉलेज, नंतर आहे सेकंड एक्सपेरिमेंट प्रॅक्टिस. ओके, ते प्रॅक्टिकली तुम्हाला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. आणि थर्ड आहे इंजिनिअरिंग टूल्स. टूलची तुम्हाला आयडिया पाहिजे, टूल्सचं तुम्हाला नॉलेज पाहिजे. ओके, अंडरस्टँड, क्लिअर, इथपर्यंत समजलं का? येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. ओके, सो नेक्स्ट आहे कॉम्पिटन्सी अँड प्रॅक्टिकल स्किल्स. कॉम्पिटन्सी अँड प्रॅक्टिकल स्किल्स. तर आता या प्रॅक्टिकल मध्ये आपल्याला काय बघायचं आहे? यूज रिलिव्हंट मेजरिंग इन्स्ट्रुमेंट इन डिफरंट इलेक्ट्रिकल ऍप्लिकेशन्स. कोणते कोणते इन्स्ट्रुमेंट बघायचे आहेत आपल्याला? यूज लो रेंज मीटर्स फॉर हायर व्हॅल्यू मेजरमेंट. म्हणजे एक लो रेंजचं मीटर वापरून आपल्याला हाय व्हॅल्यू ऑफ करंट आपल्याला मोजता आलं पाहिजे. त्याच्यासाठी काय करावं लागेल? कनेक्ट सीटी अँड पीटी अँड शंट अँड मल्टिप्लायर. याचा वापरून तुम्ही तसं कनेक्शन करू शकता. रेंज आणि त्याची जी रेंज आहे ती रेंज वाढवू शकता आणि त्याच्यानुसार मग तुम्ही व्होल्टेज आणि करंट तुम्ही मेजर करू शकता. दिस इज द कॉम्पिटन्सी अँड प्रॅक्टिकल स्किल. नंतर आहे रिलिव्हंट कोर्स आउटकम. रिलिव्हंट कोर्स आउटकम. तर ह्या प्रॅक्टिकल पासून तुम्हाला आउटकम काय भेटणार आहे, हे तुम्हाला शिकायला काय भेटणार आहे यामध्ये बघायचं आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे आयडेंटिफाय द इलेक्ट्रिकल मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. सीटी अँड पीटी तुम्हाला समजला पाहिजे. सीटी अँड पीटी कसा असतो हे तुम्हाला माहित पाहिजे. नंतर यूज व्होल्टमीटर अँड ॲमीटर फॉर इलेक्ट्रिकल मेजरमेंट. ॲमीटर कसं असतं, व्होल्टमीटर कसं असतं हे पण तुम्हाला माहित पाहिजे. नंतर यूज मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स. मेजरमेंटसाठी काही वेळेस डिजिटल मल्टीमीटर पण लागतात, तर त्याची पण तुम्हाला आयडिया पाहिजे. डिजिटल मल्टीमीटर कसं वापरायचं याच्याबद्दल तुम्हाला नॉलेज पाहिजे, आयडिया पाहिजे. ओके, दीज आर द रिलिव्हंट कोर्स आउटकम्स. सो नेक्स्ट आहे, आता आपल्याला बघायचं आहे हाऊ एक्सटेन्शन ऑफ रेंज अँड ऑफ ॲमीटर अँड व्होल्टमीटर ही कशी वाढवली जाते आपल्याला बघायचं आहे. तर त्याच्यामध्ये दिस इज अ प्रॅक्टिकल सेटअप. डायग्राम दिसते का प्रॅक्टिकल सेटअपची सर्वांना? हो सर. ओके, सो प्रॅक्टिकल आता ही सर्किट डायग्राम सर्वांनी बघायची आहे. थेरॉटिकल पार्ट नका वाचू, वरचा थेरॉटिकल पार्ट आहे. खालचा बघा प्रॅक्टिकल सेटअप कसा आहे. दिस इज द सिंगल फेज एसी सप्लाय. एक मिनिट, दिस इज द सिंगल पेज एसी सप्लाय. त्याच्यानंतर काय कनेक्टेड आहे? दिस इज द आयसीडीपी स्विच. सिंगल पोल स्विच आहे तो. दिस इज द सिंगल पोल स्विच. दिस इज द सिंगल पोल स्विच. त्याच्यानंतर फ्यूज कनेक्टेड आहे. फ्यूज जे दिसतंय ना तुम्हाला, स्क्वेअर दिसतोय तुम्हाला, स्क्वेअर स्विचच्या पुढं. हो सर. दीज आर हो, द फ्यूज. हे काय आहेत? फ्यूज आहे. फ्यूज नंतर कसलं कनेक्शन आहे? दिस इज द सिंगल पेज व्हॅरॅक. दिस इज द सिंगल पेज व्हॅरॅक. व्हॅरॅक म्हणजे काय? एक प्रकारचा ट्रान्सफॉर्मर असतो. सिंगल पेज व्हॅरॅक असतो. त्याच्या थ्रू आपण आपला व्होल्टेज व्हॅरी करू शकतो. कारण आपल्या ज्या सेटअपला आपण जे सर्किट सेटअप तयार करतो आहे, डायरेक्टली आपण 230 व्होल्ट आपला सिंगल पेज सप्लाय देऊन चालणार नाही. डायरेक्टली जर तुम्ही तो सप्लाय दिला तर तुमचे जे इन्स्ट्रुमेंट तुम्ही लावलेले आहेत, ॲमीटर, व्होल्टमीटर, डायरेक्टली जळू शकतात किंवा बस्ट होऊ शकतात. तर त्यासाठी आपण सिंगल पेज व्हॅरॅक वापरलेला आहे, जेणेकरून आपण त्याच्यातनं व्होल्टेज व्हॅरी करू शकतो, हळूहळू व्होल्टेज वाढवू शकतो. दिस इज द सिंगल पेज व्हॅरॅक. त्याच्यानंतर एक आपण ॲमीटर वापरलेला आहे 0 to 10 अँपिअरचं. ॲमीटर दिसतंय का सगळ्यांना? I1. यस. हो सर. हो ओके. सर. त्यांनी 0 to 25 सांगितलंय, पण आपण 0 to 10 अँपिअरचा रेंजचा आपण ॲमीटर वापरलेला आहे. त्याच्यानंतर सीटी वापरलाय. सीटी बघा, करंट ट्रान्सफॉर्मर. सीटी दिसतोय का सगळ्यांना? सीटी. हो सर. ओके, दिस इज द करंट ट्रान्सफॉर्मर. सीटीची रेंज आहे 0 to 5 0 to, त्याचा एक सीटीचा रेशो असतो. तो सीटीचा रेशो पण तुम्हाला सांगतो की सीटी रेशो आपण किती घेतलेला आहे. कारण सीटूचं प्रायमरी व्होल्टेज आणि सीटीचं सेकंडरी करंट हा किती असतो हे तुम्हाला सांगणार आहे मी. सीटीचा पण एक सीटी रेशो असतो. पण लक्षात ठेवा, हे दिसतंय तुम्हाला, जो सर्कल दिसतोय का तुम्हाला? सर्कल दिसतोय सर्वांना 0 to 5 अँपिअरच्या वरचा? हो. तर तो काय आहे? दिस इज द लो रेंज ॲमीटर आपण तिथं वापरणार आहेत. सिटीचं सेकंडरी आहे. सिटीला पण 2 वाइंडिंग असतात, प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग. सिटीमध्ये 2 वाइंडिंग असतात, प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग. पण लक्षात ठेवा, सिटीची सेकंडरी वाइंडिंग ही कधीच ओपन सर्किट ठेवायची नसते, तर ती नेहमी शॉर्ट सर्किट करायची असते. तर याच्यामध्ये आपण शॉर्ट सर्किट कशाने केलेली आहे? तर लो रेंज ॲमीटरने तिची शॉर्ट सर्किट केलेली आहे. किती अँपिअरचा वापरलेला आहे आपण ॲमीटर? यस, किती ॲमीटरचा अँपिअर वापरलाय आपण? करंट ॲमीटर कितीचा वापरलाय आपण सिटीचं सेकंडरी शॉर्ट करण्यासाठी? सांगा मला. 0 to 5 अँपिअर.
0 to 5 अँपिअरचा आपण ॲमीटर हे वापरलेलं आहे सिटीची सेकंडरी शॉर्ट करण्यासाठी. सिटीची सेकंडरी कधीच ओपन सर्किट ठेवत नाही. तर त्याच्या मागचं रिझन असं आहे, जर तुम्ही प्रायमरीला जर सप्लाय दिला तर प्रायमरीचा फ्लक्स किंवा प्रायमरीचा जो करंट आहे तो इझिली सेकंडरीला लिंक होतो आणि जर सेकंडरी तुमची ओपन असली तर एखाद्या वेळेस जर इन केस एखाद्या माणसाने किंवा ह्युमन बिंगने जर चुकून जरी हात लावला सेकंडरीला तर सेकंडरी लगेच तो जागीच बस्ट होऊ शकतो किंवा त्याची डेथ होऊ शकते. म्हणून सिटीची सेकंडरी ही कधीच ओपन ठेवत नाही, कारण सिटीच्या सेकंडरीच्या अक्रॉसचं व्होल्टेज हे खूप जास्त असतं, करंट हा खूप जास्त असतो. तर त्यासाठी ते अवॉइड करण्यासाठी आपण सिटीची सेकंडरी ही नेहमी लो करंटने शॉर्ट सर्किट करतो. तर आपण किती ॲमीटरने शॉर्ट सर्किट केलेले आहे? 0 to 5 अँपिअरच्या रेंजने आपण शॉर्ट सर्किट ही केलेली आहे. आणि इकडे दिसतोय तुम्हाला लोड कनेक्टेड आहे. दिस इज द लोड. लोड म्हणजेच काय, एक प्रकारचा लॅम्प लोड आहे किंवा रेझिस्टिव्ह लोड आहे. अंडरस्टँड? लोड म्हणजे काय, लॅम्प लोड आणि रेझिस्टिव्ह लोड. तर दिस इज द एक्सटेंड द रेंज ऑफ ॲमीटर युजिंग सीटी अँड पीटी. तर अशा प्रकारे दिस इज द कनेक्शन ऑफ ॲमीटर फॉर एक्सटेन्शन ऑफ रेंज. सर्वांना कनेक्शन समजलं का? क्लिअर? कनेक्शन हो, सर. क्लिअर? ओके. हो सर. सो आता तुम्हाला मी एक व्हिडिओ दाखवतो, त्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला लगेच एक्सप्लेन करतो. एक मिनिट. हे घे. सर्वांना स्क्रीन दिसते ना? हो सर. ओके, एक मिनिट. तर यासाठी आपण काय काय वापरलेलं आहे, रिसोर्सेस कोणते कोणते वापरलेले आहेत? करंट ट्रान्सफॉर्मर वापरलेला आहे, सीटी वापरलेला आहे, पीटी वापरलेला आहे, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर वापरलेला आहे, अॅनालॉग ॲमीटर वापरलेला आहे, आपण अॅनालॉग व्होल्टमीटर वापरलेला आहे, नंतर लॅम्प लोडची बँक वापरली आहे, लॅम्प लोड बँक, नंतर सिंगल फेज व्हॅरेक हा यूज केलेला आहे आणि डिजिटल मल्टीमीटर. अशा प्रकारे एवढे इन्स्ट्रुमेंट आपण वापरलेले आहेत. ते तुम्हाला मॅन्युअल मध्ये पण आहेत. तर आता इथे प्रोसिजर त्यांनी सांगितलेलं आहे की प्रोसिजर कशी आहे प्रॅक्टिकल परफॉर्म करण्यासाठी. प्रोसिजर कशी आहे तर त्याच्यामध्ये फर्स्ट प्रोसिजर आहे मेक द कनेक्शन ऍज पर सर्किट डायग्राम. कनेक्शन कसे करायचे, ऍज पर सर्किट डायग्राम कनेक्शन करायचे आहेत. नंतर सेकंड आहे चेक अँड ऍडजस्ट झिरो सेटिंग ऑफ ॲमीटर अँड व्होल्टमीटर. ॲमीटर आणि व्होल्टमीटरचा जो पॉइंटर असतो, पॉइंटर हा 0 पोझिशनला पाहिजे, तर तो बाय युजिंग झिरो ऍडजस्टमेंट स्क्रू तो ऍडजस्ट करायचा. थर्ड आहे कीप द ऑटो ट्रान्सफॉर्मर ऍट मिनिमम पोझिशन. ऑटो ट्रान्सफॉर्मरचा जो नॉब असेल तो नॉब 0 पोझिशनला फिक्स करायचा. फोर्थ नंबर आहे पुट द इलेक्ट्रिकल लोड इन ऑफ कंडिशन. जो इलेक्ट्रिकल लोड तुम्ही यूज करणार आहेत, रेझिस्टिव्ह लोड, तो ऑफ कंडिशनला ठेवायचा. त्याचे सगळे स्विचेस चेक करायचे. फिफ्थ नंबर आहे स्विच ऑन द एसी सप्लाय. आता आपण इथून प्रॅक्टिकल परफॉर्म करणार आहे. स्विच ऑन द एसी सप्लाय. नंतर ग्रॅज्युअली इन्क्रीज द आउटपुट ऑफ ऑटो ट्रान्सफॉर्मर अप टू रेटेड व्होल्टेज. हळूहळू ऑटो ट्रान्सफॉर्मरचं व्होल्टेज हे वाढवायला स्टार्ट करायचं आहे. नंतर स्विच ऑन द लोड स्विच जे असतं वापरतात लोड बँक चालू करण्यासाठी, ते स्टेप बाय स्टेप चालू करायचे. अगोदर एक लॅम्प चालू करायचा, नंतर सेकंड लॅम्प चालू करायचा आणि नंतर 8 नंबरला आहे नोट ॲमीटर अँड व्होल्टमीटर रीडिंग. नोट ॲमीटर अँड व्होल्टमीटर रीडिंग, दोघांचं रीडिंग मेजर करायचं आहे, I1 आणि I2. ऑब्झर्वेशन टेबल मध्ये ते नोट करायचं आहे. नंतर परत रिपीट स्टेप नंबर 7 and 8 4 टाइम्स. म्हणजे परत तुम्ही लोड हळूहळू वाढवायचा आणि त्याच्यानुसार तुम्ही करंट I1 आणि I2चं रीडिंग घ्यायचं आहे. करंट I1 म्हणजे कोणता करंट? यस, करंट I1 म्हणजे सर्किट डायग्राम मध्ये बघा, करंट I1 म्हणजे जो आपण फर्स्ट ॲमीटर जे वापरलेलं आहे 0 to 10 अँपिअरचं, दिस इज द फर्स्ट ॲमीटर. यस, कळतंय का सगळ्यांना? करंट I1 म्हणजे कोणता, की जो आपण फर्स्ट ॲमीटर लावलेला आहे बघा, कनेक्ट केलेला आहे व्हॅरेकला. दिसत आहे का सगळ्यांना? हो सर.
हो सर. ओके, दिस इज द करंट I1 आणि I2 म्हणजेच काय, सिटीचं रिडिंग. I2 म्हणजेच काय, सिटीचं रिडिंग आपल्याला जे भेटणार आहे त्याच्या अक्रॉस जे आपण ॲमीटर लावलंय ना 0 to 5 अँपिअरचं, तिथून आपल्याला रिडिंग भेटणार आहे. तर ते झालं I2. दिस इज द करंट I2. सो आता व्हिडिओ आपण बघणार आहोत परफॉर्म करतानाचा. सो याच्यामध्ये जो सिटी रेशो आपण आपल्याला वापरायचा आहे, सिटी रेशो म्हणजे तो किती घेतलाय त्यांनी, 15/5, म्हणजे 15 अँपिअरची प्रायमरी वायंडिंगचं करंट आहे आणि सेकंडरी वायंडिंगचं किती आहे, 5 अँपिअर. म्हणजे सिटी रेशो किती झाला सांगा मला. यस, सिटी रेशो किती 5 झाला ampere. मग, 5 ampere. 15/5 म्हणजे किती अँपिअर, 3 अँपिअर ना. 3 ampere. 15/5. यस, म्हणजे प्रायमरीचा करंट आहे 15 अँपिअर आणि सेकंडरीचा करंट आहे 5 अँपिअर. असा सिटी रेशो वापरलेला आहे आपण. तर मग सिटी रेशो कसा काढायचा, I1/I2 म्हणजे प्रायमरीचा करंट आणि सेकंडरीचा करंट. प्रायमरीचा करंट आहे 15 अँपिअर, सेकंडरीचा करंट आहे 5 अँपिअर. म्हणजे किती आला सिटी रेशो, यस 3. 3 आला. अशा प्रकारे 3 अँपिअर्स आपला सिटी रेशो आला. सो आता आपण कनेक्शन फक्त तुम्ही बघा, अगोदर कनेक्शन बघा, मी तुम्हाला एक्सप्लेन करतो कनेक्शन. सो दिस इज द व्हॅरॅक. जो दिसतोय तुम्हाला सर, दिसतोय का तुम्हाला सर्वांना व्हॅरॅक, दिस इज द व्हॅरॅक. दिसतोय सगळ्यांना. हो सर. दिस इज अ सिंगल फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर. हा काय आहे, सिंगल फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर आहे. याच्यामध्ये रेड कलरचा फेज आहे आणि ब्लॅक कलरचा न्यूट्रल आहे, लक्षात घ्या. दिस इज अ सिंगल फेज. रेड कलर मीन्स फेज अँड ब्लॅक मीन्स न्यूट्रल. आता त्यांनी काय सांगितलं, डायग्राम नुसार ते कनेक्शन करतायत. बघा फेज कुठं गेला आहे, डायग्राम मध्ये बघा सर्वांनी, फेज कुठं गेला आहे, ॲमीटरच्या फेजला गेलाय ना, येस ऑर नो. Yes sir. ओके, इकडे बघा सगळ्यांनी, व्हॅरॅकचा फेज म्हणजे रेड कलर कुठे गेलेला आहे, ॲमीटरच्या रेडला, बरोबर, येस ऑर नो. ओके, आय ड्रॉ डायग्राम फॉर बेटर अंडरस्टँडिंग. सो लक्ष द्या सगळ्यांनी, इकडे मी तुम्हाला असं कनेक्शन करून दाखवतो आहे. सो दिस इज द सिंगल फेज सप्लाय. दिस इज द ICDP स्विच आहे, हा सिंगल पोल स्विच आहे ऑन ऑफ करण्यासाठी. दिस आर द फ्यूज, हे काय आहेत, फ्युजेस. ओके, नंतर फ्यूज कनेक्शन कुठे गेलं आहे, दिस इज द सिंगल फेज व्हॅरॅक. दिस इज द सिंगल फेज सप्लाय, सिंगल फेज AC सप्लाय. हा आहे तुमचा स्विच. नंतर याचं कनेक्शन कुठे गेलेलं आहे, दिस इज द ॲमीटर. किती रेंजचा ॲमीटर आहे आपलं, यस सांगा मला. 0 to 10. 0 to 10 अँपिअरचं. हा झाला तुमचा करंट I1. ओके, म्हणजे आपल्याला बाय युजिंग दिस मीटर आपल्याला आपली रेंज ही वाढवायची आहे. ओके, त्याच्यानंतरच्या सिरीज मध्ये काय लावायचं आहे आपल्याला, CT. त्याच्या सिरीज मध्ये काय लावायचं आहे, CT. CTची सेकंडरी कशी शॉर्ट सर्किट केलेली आहे. तिथं किती ॲमीटर वापरलेला आहे आपण, 0 to 5 ampere. 0 to 5 अँपिअरचा आपण ॲमीटर वापरलेला आहे. दिस इज द CT. आणि नंतर मग CTचं एक टर्मिनल कुठे गेलेला आहे, लोडला. दिस इज द लोड बँक. हा लॅम्प लोड आहे तुमचा. ओके, आणि लोडचं एक टर्मिनल कुठे गेलेला आहे, डायरेक्टली कुठे गेलेला आहे बोला, व्हॅरॅकच्या न्यूट्रलला. हा असतो फेज आणि हा असतो न्यूट्रल. ओके, हा फेज म्हणजे रेड कलर, न्यूट्रल म्हणजे ब्लॅक कलर. ओके, तसंच ॲमीटरचा पण एक फेज असतो आणि न्यूट्रल असते ॲमीटरला पण, किंवा कॉमन टर्मिनल असतं, कॉमन आणि रेंज असते. ओके, तर आपण इकडे तुम्हाला समजण्यासाठी एक कॉमन टर्मिनल असतं, दुसरी असते रेंज टर्मिनल. कॉमन म्हणजे रेड आणि रेंज म्हणजे तुम्ही जी रेंज घेणार आहे 5 अँपिअरची किंवा 10 अँपिअरची, त्याला म्हणतो रेंज. ओके, क्लिअर, इथपर्यंत समजलंय.
Yes or no? Yes, sir. Yes, sir. Okay, now we see video. आता कनेक्शन बघा त्यांनी कसे केलेले आहेत. व्हॅरेक्सचं पॉझिटिव्ह कुठे गेलं आहे सांगा मला. व्हॅरेक्सचं पॉझिटिव्ह कुठे गेलेलं आहे, फेज कुठे गेलेला आहे, व्हॅरेक्सचा रेड कलर कुठे गेलेला आहे, ॲमीटरच्या कॉमनला गेलाय की नाही? येस हो, ऑर नो? sir. हो सर. सर्किट डायग्राम मध्ये बघा. ते सांगतायत व्हॅरेक्सचं फेज न्यूट्रल कुठे गेलेला आहे, फेज टर्मिनल कुठे गेलेला आहे, ॲमीटरच्या फेजला म्हणजे कॉमनला गेलेला आहे. रेड कलरचं बघा, दिसतंय का सगळ्यांना रेड कलर? ॲमीटरचा रेड दिसतोय का सगळ्यांना रेड कलर? रेड मीन्स कॉमन. ओके, निगेटिव्ह टर्मिनल कुठे गेलेला आहे, रेंज कुठे गेलेली आहे मग ॲमीटरची? प्रायमरी ऑफ करंट ट्रान्सफॉर्मर, सिटीच्या प्रायमरीला त्याचं ॲमीटरचं काय गेलेलं आहे, रेंज गेलेली आहे. रेंज म्हणजे किती रेंज, कितीची रेंज घेतलेली आहे तुम्ही? यस, 0 to 5. 0 to 10 ना, 0 to 0 to 10 अँपिअरची. 0 to पहिलं मीटर बघा I1. ओके, दिस इज द सिटी. हा काय आहे तुमचा करंट ट्रान्सफॉर्मर आहे. सिटीला पण दोन वाइंडिंग असतात, प्रायमरी आणि सेकंडरी. प्रायमरी वाइंडिंगला कुठं गेलं कनेक्शन, ॲमीटरची रेंज कुठे गेली, प्रायमरी वाइंडिंगला दिली. ओके, सेकंड टर्मिनल ऑफ प्रायमरी इज कनेक्टेड टू लोड. कुठे गेलेलं आहे बघा, सेकंड टर्मिनल कुठे गेलेला आहे, लोडला गेलेला आहे. लोडच्या फेजला, रोडच्या फेजला गेलेला आहे. रेड कलर बघा. लोडचं सेकंड टर्मिनल कुठे गेलेलं आहे, डायरेक्टली व्हॅरेक्सच्या सेकंड टर्मिनलला गेलेला आहे, न्यूट्रलला गेलेला आहे. सिटी सेकंडरी शॉर्ट केलेली बघा. लो रेंज ॲमीटरने आपण सिटी सेकंडरी शॉर्ट केलेली आहे. झिरो टू 5 अँपिअर. टेन अँपिअरचा I1 आहे आणि I2 किती आपला 0 to 5 अँपिअरचा. आता हळूहळू व्होल्टेज वाढवता आहेत ते, स्टेप्स मध्ये वाढवायचं व्होल्टेज. अगोदर 60 व्होल्ट त्यांनी व्होल्टेज दिलं इनपुटला. I2 म्हणजे लो रेंज ॲमीटर. लोड बँक त्यांनी ऑन केलेली आहे.
लोड वाढवला आहे त्यांनी. स्टेप बाय स्टेप एक एक लॅम्प चालू करायचा. व्हिडिओचा तो पण येतोय ना ऐकू? हा, एक मिनिट. Actual current is I2 into current ratio. Current ratio. एक मिनिट, काय म्हणताय? सांगतो मी. Actual current is calculated by 0.8 current ratio 3. तर एक मला क्वेश्चनचा आन्सर द्या. इथे आपण काय वापरलेलं आहे बरं रेंज एक्सटेंड करण्यासाठी? यस, सिटी वापरलेला आहे आपण. इथे काय वापरलेलं आहे? करंट ट्रान्सफॉर्मर आपण इथे वापरलेला आहे. म्हणजे जे आपलं ॲमीटर दिसतंय तुम्हाला, ॲमीटर, ते ॲमीटर लो रेंजचा ॲमीटर आपण वापरून बाय युजिंग सिटी आपण हाय करंट आपण मोजतो आहे, लक्षात घ्या. म्हणून इंटू 3 आपण मल्टिप्लाय करतो आहोत, इंटू सिटी रेशो आपण मल्टिप्लाय करतो आहोत I2 ला. तर मी याचे जे फोटो आहे ते फोटो मी तुम्हाला ग्रुपवर टाकतो आणि ही व्हिडिओ पण परत टाकतो. आणि आता आज तर जरा आपले लॅबमध्ये इक्विपमेंट नसल्यामुळे आपण त्याच परफॉर्म करू शकलो नाही. तर उद्या मी ते परफॉर्म करून ठेवणार आहे आपल्या प्रॅक्टिकल मध्ये. तुम्हाला त्याचा पण व्हिडिओ मी टाकणार आहे ग्रुपवर. ओके, क्लिअर? समजताय सगळ्यांना? हो सर. हो सर. हा व्हिडिओ पण मी टाकतो आहे ग्रुपवर. हा व्हिडिओ पण तुम्ही बघा आणि ऍक्च्युअल परफॉर्म करून तर तो पण व्हिडिओ मी टाकणार आहे. आणि जे आता मॅन्युअलचे मी फोटोज टाकणार आहे PDF बनवून, तर ते सर्वांनी राईटअप्स मध्ये किंवा तुमच्या मॅन्युअल मध्ये लिहून टाकायचे आहेत. 5, 6, 7 प्रॅक्टिकल मी टाकणार आहे आज. क्लिअर? ओके, सर्व स्टडी प्रॅक्टिकल्स आहेत ते बाकीचे. आपण जी थेअरी शिकलो तीच फक्त थेअरी ते इम्प्लिमेंट करायची आहे. सर्वांना अंडरस्टँड? इन्स्ट्रक्शन समजली की सगळ्यांना? हो सर. हो सर. सर. ओके.